जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपल्या या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। पुणे ग्रामीण पोलीस भरतीची लेखी परीक्षा 15 तारखेला ही जाहीर झालेली आहे। लगभग सगळ्यांचे हॉल तिकीट सुद्धा आलेले आहेत आणि ही हॉल तिकीट मध्ये सुद्धा नमूद केलेलं आहे, पण तरी सुद्धा भरपूर जणांना आणखी माहिती नाहीये की हॉल तिकीट त्यांच्यापर्यंत आणखी पोहोचलेलं नाहीये किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचा मेसेज आलेला नाहीये। तर अशा वेळेस मित्रांनो, त्यांचे जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ते हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे। कारण की तुम्ही जर मेल किंवा मेसेजची वाट बघत राहिला तर मात्र तुम्हाला तुमच्या परीक्षेवरती तुमचा त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो। मानसिक शारीरिक त्रासही तुम्हाला सहन करावं लागू शकतो। 15 तारखेला त्यांची जी भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया पात्र उमेदवार सकाळी 11 वाजता त्यांनी बोलवलेलं आहे। MIT ADT युनिव्हर्सिटी त्या हवेली या ठिकाणी पूर्ण त्याच्यामध्ये दिलेलंच आहे। तरी सुद्धा बघा, आपण परिपत्रक सुद्धा मोबाईल मध्ये पण आहे समोर, या ठिकाणी पण मी टाकलेलं आहे परिपत्रक, तुम्ही चेक करून घेऊ शकता। त्याच्यामध्ये पण सेमच सूचना तुम्हाला देण्यात आलेली आहे की परीक्षेला येताना तुम्हाला 2 तास आधी यायचं आहे। अर्धाभर तास आधी तुम्हाला त्या ठिकाणी सोडण्यात येईल। तुमचं हॉल तिकीट आणि ते बैठक व्यवस्था असलेली ती दोन्ही पण बरोबर आहे का ते तुम्हाला चेक करायचं आहे। आणि जाताना कुठल्याही प्रकारचा इलेक्ट्रॉनिक वस्तू तुम्हाला घेता जाता येणार नाहीये। भरपूर जण विचारतील की घड्याळ घेऊन जाऊ शकतो, तर मित्रांनो घड्याळ सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही। त्याच्यामुळे कोणत्याही उपकरणाचा वापर त्या ठिकाणी करू दिला जाणार नाहीये। तर अशा वेळेस तुम्हाला फक्त काय करायचंय, डोकं शांत ठेवायचंय, मन एकाग्र करायचंय, एक तुमचे पॅड आणि पेन त्यामध्ये घ्यायचं आहे। आणि जेवढं तुम्ही वर्षानुवर्ष आतापर्यंत, काही लोकांनी 6 महिने तर काही लोकांनी 6 वर्ष हा संघर्ष केलेला आहे, तर त्या संघर्षाचं जे चीज आहे त्या ह्या पुढच्या 1.5 तासामध्ये तुम्हाला त्याचं ती मेहनत आहे ते त्या ठिकाणी दाखवायची आहे। तर मित्रांनो, कोणत्याही प्रकारची आमिषाला बळी पडू नका, जेणेकरून तुमची उमेदवारी रद्द होऊ शकते। पुणे ग्रामीणचं सुद्धा आहे, आता पुणे शहरचं पण सुद्धा लवकरच त्याबद्दलची माहिती आपल्याकडे येऊन जाईल। त्याच्यामुळे आता तरी पुणे ग्रामीणची भरती प्रक्रिया ही 15 तारखेला मार्च पासूनच सुरू होणार आहे। त्याच्यामुळे 15 मार्चला कुणीही लेखी परीक्षा बुडवू नका, जेणेकरून तुम्हाला नंतर पस्तावा होईल। कारण कधी कधी काय होते, भरपूर जण काय करतात की त्यांचं फिजिकल जरी असलं तर बघूयात जाऊयात आणि पुढच्या एखादा चान्स भेटेल ह्या हिशोबात ते थांबतात। पण मित्रांनो, प्रत्येक जिल्हा सेकंड चान्स देईल याची काही गॅरंटी नाहीये। काही जिल्ह्यात देतात चान्स, कारण की त्या ठिकाणी विद्यार्थी कमी आलेले असतात। पण पुणे शहर किंवा मुंबई शहर जे मोठे मेट्रो सिटी आहेत, अशा ठिकाणी भरपूर मुलं हे फॉर्म भरत असतात। त्याच्यामुळे त्या ठिकाणी परत एकदा एक चान्स मिळेल की नाही ह्याची शाश्वती थोडीशी कमी असते। त्याच्यामुळे कोणीही तुम्हाला मिळालेली संधी, या संधीचं सोनच करा। कुणीही या संधीचं राग करू नका, जेणेकरून तुम्हाला आयुष्यभर त्या गोष्टीचा पस्तावा राहील। आणि लेखी परीक्षेसाठी पुणे ग्रामीणच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। जय हिंद।